जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 आणखीन एका जिल्ह्याच्या अपडेटसह आपण आलेलो आहोत. तर चला तर मग पाहूया की तो जिल्हा कोणता. प्रथम DMS लॉग इन गेल्यानंतरनं आपण पाहू शकतो की सर्व जिल्ह्यांच्या नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत, निकाल जाहीर झालेला आहे. तर आपण पुढचा जिल्हा जो पाहणार आहोत तो आहे नाशिक. नाशिकच्या ह्याच्यावर क्लिक करूया, आपण डाउनलोड करूया. त्याचबरोबर बाकीच्या जिल्ह्यांचे पण अपडेट तुम्हाला हळूहळू येतच राहतील. सध्या नाशिक जिल्ह्याचा आपण पाहतोय. नाशिक जिल्ह्याची हा जो व्हिडिओ आहे तो झाल्यानंतरनं आपण बाकीच्या जिल्ह्यांकडे पण जाणार आहोत. त्यामुळे सर्वात प्रथम आता आपण नाशिक जिल्ह्याचं पाहूया. अशा प्रकारे PDF डाउनलोड झालेली आहे, बघूया. तर बघा, जिल्हा आहे नाशिक. तर नाशिक जिल्हा होमगार्ड, नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी दिनांक आपलं 2024, अंतिम निवड यादी, प्रतीक्षा यादी याबाबत जाहीर अधिसूचना. बघा, आपण पाहू शकतो नाशिक जिल्हा होमगार्ड नोंदणी 2024 करिता पोलीस मुख्यालय आडगाव नाशिक ग्रामीण येथे 22/8/2024 ते 28/8/2024 पर्यंत पुरुष व महिला उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी घेण्यात आली होती. या कार्यालयाकडून दिनांक 11/9/2024 पर्यंत उमेदवारांकडून आक्षेप मागवण्यात आले होते. कार्यालयास प्राप्त झालेल्या आक्षेपातील त्रुटीच्या दुरुस्त्या करून पुरुष व महिला उमेदवारांची अंतिम यादी व प्रतीक्षा यादी सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. होमगार्ड सदस्याकरिता अंतिम निवड उमेदवाराची गुणानुक्रमे यादी सोबत जोडण्यात येत आहे. तसेच प्रतीक्षा यादी ठेवण्यात आली असून प्रतीक्षा यादी दिनांक 31/3/2025 पर्यंत वैध राहील. त्यानंतर ती संपुष्टात येईल. तसेच पुढील सूचना सदरच्या वेबसाईटवर मिळून येईल, संकेतस्थळावर देण्यात येणार आहे. त्यानंतर बघा, आपल्याला पाहू शकतो आपण की उमेदवारांचा दिनांक 18/9/2024 रोजी सकाळी 10 ते 16 वाजेपर्यंत या वेळेत जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय CBS नाशिक येथे उपस्थित राहावे. म्हणजे जे उमेदवार पात्र ठरले आहेत, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, त्या उमेदवारांनी दिनांक 18/9/2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत या वेळेत जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय CBS नाशिक येथे उपस्थित राहावे. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांनी सोबत येताना मूळ तांत्रिक अर्हता प्रमाणपत्र व त्यांच्या झेरॉक्स प्रती व 2 फोटोसह उपस्थित राहावे. आपणाकडून हमीपत्र, बंधपत्र भरून घेतले जाईल. निवड झालेले जे उमेदवार दिलेल्या तारखेस बंधपत्र, हमीपत्र भरून देण्यासाठी उपस्थित राहणार नाहीत, तसेच मूळ कागदपत्र पडताळणी करतेवेळी काही त्रुटी निदर्शनास आल्यास अंतिम निवड यादीतून नाव व नोंदणी रद्द करून प्रतीक्षा यादीतील गुणानुक्रमे उमेदवारांना घेण्याचे सर्व अधिकार नाशिक होमगार्ड नोंदणी निवड समितीची राहील. सर्व संबंधित उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. तर हे खूप महत्त्वाचं आहे. तसेच निवड झालेल्या उमेदवारांनी पुढील पोलीस चारित्र्य पडताळणी व वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. यामध्ये अपात्र असल्याचे दिसून आल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांना अपात्र केले जाईल याची नोंद घ्यावी. ही खूप महत्त्वाची सूचना होती, त्यामुळं याच्याकडे सर्वांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. चला तर मग आपण पाहूया की मेरिट लिस्ट कसे कसे आहे ते. त्यासाठी सर्वात खाली स्क्रॉल करूया, आपण सर्वात सुरुवातीला येऊया. तर आपण पाहू शकतो पहिलं पथक आहे ते निफाड. बघा, या ठिकाणी निफाड पथकामध्ये पुरुष उमेदवारांचं जे मेरिट आहे त्याच्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 21 मार्क्स हे हायेस्ट आहेत. त्यानंतर आपण पुढे पाहू शकतो निफाड या पथकामध्येच बघा टोटल 132 जणांची निवड झाली, 32 जणांची निवड झालेली, 132 जणांची, ते आपण पाहू शकतो. करेक्शन आहे, पूर्ण करेक्ट. चला तर मग पाहूया आपण मेन मेरिट लिस्ट. तर आपण पाहू शकतो सर्वात प्रथम आहे नाशिक शहर, नाशिक सिटी. तर नाशिक सिटीला हायेस्ट मार्क्स हे 32 आहेत. त्यानंतर आपण पाहू शकतो सदरची लिस्ट. त्यानंतर पुढे बघा नाशिक सिटीचं जे 27, 26, त्यानंतर बघा
24 मार्क्स आहेत इकडे. त्यानंतर एकूण 100 जण घेतले आत्तापर्यंत, 125 जण नाशिक सिटी. तर बघा, नाशिक सिटीमध्ये हायेस्ट मार्क्स होते पुरुषांमध्ये 32 मार्क्स आणि लोएस्ट मार्क्स आहेत पुरुषांमध्ये 23 मार्क्स. तर हे पुरुष उमेदवारांचं मेरिट होतं नाशिक सिटीचं. तर आता पुढं पाहूया आपण. इथं आपल्याला वेटिंग लिस्टही पाहायला मिळते. नाशिक सिटी वेटिंग लिस्ट, पुरुषांचं वेटिंग, ज्यांना 22 मार्क्स मिळाले आहेत किंवा त्यापेक्षा जे कमी मार्क्स मिळाले आहेत ते वेटिंग लिस्टवर आहेत. वेटिंग लिस्टवर एकूण आपण पाहू शकतो 121 जणांची पुरुषांची वेटिंग लिस्ट आहे आणि सर्वात कमी मार्क आहेत 14. त्यानंतर महिलांचं, नाशिक सिटी महिलांचं मेरिट आपण पाहू शकतो या ठिकाणी की एकूण 30 महिलांना घेतलेलं आहे. महिलांमध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 35 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 18. तर बघा, एकूण 30 महिला उमेदवारांची निवड झालेली आहे. त्याचबरोबर वेटिंगवर एकूण 7 महिला उमेदवार आहेत. त्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 18 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 14. तर पुढील मेरिट आपण जो पथक आहे ते पाहू शकतो इगतपुरी. तर पुढील पथक आहे इगतपुरी. इगतपुरीमध्ये पुरुषांमध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 31 आणि त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो लोएस्ट मार्क्स आहेत 26. तर हायेस्ट मार्क्स आहेत इगतपुरी पथकामध्ये 31 मार्क्स आणि लोएस्ट मार्क्स आहेत 26 मार्क्स. तर एकूण 50 पुरुष उमेदवारांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. त्याचबरोबर आता वेटिंग लिस्ट पाहूया आपण. बघा, आपण पाहू शकतो की एकूण 112 इथपर्यंत आले वेटिंग लिस्ट. बघा अजूनपर्यंत आता 140, 168, 196, 216. तर बघा, इगतपुरी पथकामध्ये एकूण 216 उमेदवारांचं नावही वेटिंगवर आहेत. आपण पाहू शकतो वेटिंगवर असणाऱ्यांमध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 25. आपण इथं पाहू शकतो वेटिंगवर असणाऱ्यांमध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 25 आणि आपण लोएस्ट मार्क पण पाहूया. त्यामध्ये वेटिंगवर जे आहेत त्यांच्यामध्ये लोएस्ट मार्क्स किती आहेत ते पण पाहू घेऊया. तर त्यामध्ये आपण पाहू शकतो की लोएस्ट मार्क्स आहेत 24. त्याच्यामध्ये लोएस्ट मार्क्स आहेत 14. तर अशा प्रकारे इगतपुरीची वेटिंग लिस्ट होती. त्यानंतर इगतपुरी महिलांचं मेरिट आपण पाहूया. महिलांच्या एकूण जागा होत्या 10. त्यामध्ये महिलांना हायेस्ट मार्क्स आहेत 35 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 24. तसेच महिलांची वेटिंग लिस्टही आपण पाहू शकतो. एकूण 12 महिला वेटिंगवर आहेत. त्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 23 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 14. तर पुढचं पथक आपण पाहूया सिन्नर पथक. तर सिन्नर पथकामध्ये पुरुष उमेदवारांच्यामध्ये हायेस्ट मार्क्स मिळालेले आहेत 34. आपण पाहू शकतो समोर 34 मार्क्स हायेस्ट आहेत आणि एकूण 43 पुरुष उमेदवारांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे. त्यामध्ये लोएस्ट मार्क्स आहेत 27. हायेस्ट आहे 34, लोएस्ट आहे 27. हे होतं सिन्नर पथकाचं पुरुष उमेदवारांचं मेरिट. त्याचबरोबर आता जे वेटिंगवर आहेत ते आपण पाहू शकतो. वेटिंगवाल्यांना मार्क्स आहेत 26 हायेस्ट आणि लोएस्ट आहेत. आपण बघू शकतो वेटिंगला पण इथं या ठिकाणी देखील जास्त लिस्ट लावलेली आहे मोठी वेटिंगची सिन्नर पथकांची पुरुषांची. तर आपण पाहू शकतो ही वेटिंग लिस्टच आहे पूर्ण वेटिंग लिस्ट आहे सिन्नर पथक. तर बघा, एकूण 235 जणांची वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली आहे. आपण पाहू शकतो एकूण 235 जणांची वेटिंग लिस्ट आहे. याच्यामध्ये लोएस्ट मार्क्स आहेत 14 आणि आपण वेटिंग लिस्टवर असणाऱ्यांचे हायेस्ट मार्क्स देखील पाहिलेले आहेत. तर बघा, वेटिंग लिस्टमध्ये जे आहेत त्यांचे हायेस्ट मार्क्स आहेत 26. आपण पाहू शकतो या ठिकाणी सिन्नर पथकामध्ये एकूण 43 पुरुष उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे. अशा प्रकारे सिन्नरची वेटिंग लिस्ट पण होती. आता आपण त्यानंतर वेटिंग लिस्ट पाहून झाली. आता पुढचं हे करूया आपण महिलांचं सिन्नर पथक महिला उमेदवारांचं आपण मेरिट पाहूया. त्याच्यामध्ये बघा, आपण एकूण 7 महिला उमेदवारांना संधी मिळालेली आहे. त्याच्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 32 आणि लोएस्ट मार्क्स आहेत
26. त्याचबरोबर ज्या महिला वेटिंगवर आहेत त्यांची लिस्टही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ते एकूण 30 महिला उमेदवार वेटिंगवर आहेत. त्याच्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 24 आणि लोएस्ट मार्क्स आहेत बघा, महिला उमेदवारांमध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 24 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 14. एकूण 17 महिला उमेदवार ह्या वेटिंगवर आहेत. त्याचा पुढचं पथक पाहूया आपण, निफाड. निफाडमध्ये आपण पाहू शकतो की पुरुषांचं जे मेरिट लागलेलं आहे फायनल मेरिट, त्याच्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 30 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 27. तर हे निफाडचं फायनल मेरिट लिस्ट होतं पुरुषांचं. तर त्याचबरोबर वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली निफाडची, तर आपण पाहू शकतो या ठिकाणी हायेस्ट मार्क्स आहेत 26 वेटिंगवर असणाऱ्यांचे आणि वेटिंग लिस्ट ही देखील मोठी आहे. त्याच्यामध्ये एकूण 132 जणांना वेटिंगवर ठेवण्यात आलेलं आहे आणि लोएस्ट मार्क्स आहेत 15. तसेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की सदरच्या ठिकाणी महिला उमेदवारांना जागा नसल्यामुळे त्यांना संधी देण्यात आलेली नाही आहे. तर हे होतं नाशिक जिल्ह्याचं मेरिट. तर नाशिक जिल्ह्यासंदर्भात कुणाच्या काही प्रश्न असतील किंवा समस्या असतील तर त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये जरूर विचाराव्यात, म्हणजे तुमच्या प्रश्नाची उत्तरं मी देऊ शकेल. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यासाठी महत्त्वाची सूचना आहे की तुमच्यासाठी तारीख दिनांक 18/9/2024 ही तारीख खूप महत्त्वाची आहे. या दिवशी तुमच्याकडून हमीपत्र बंधपत्र भरून घेतलं जाणार आहे सकाळी 10 ते दुपारी 2 या टायमामध्ये. तर सर्वांनी याची गांभीर्याने नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच आपल्या मित्रपरिवार, नातेवाईक यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. अशीच माहिती तुम्हाला पुढेही मिळत राहील. एवढे बोलून माझा हा व्हिडिओ मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.